करण्यात आले। त्यानंतर अगदी 5व्या पर्वामध्ये मकर संक्रांती ज्या आठवड्यामध्ये असते ना त्याच आठवड्यामध्ये पलसदरी प्रीमियर लीग खेळवली जाते। त्यानंतर अगदी आपण पाहत आहे पहिला दिवस पलसदरी प्रीमियर लीग पर्व 5वे पहिल्या दिवसातील चौथी मॅच ATMG त्यांच्या विपक्षामध्ये जेम्स बॉन्ड 007 समोर फलंदाजीसाठी आपण पाहताय सलामीची जोर सागली। प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर विलास होला आणि त्याच्या समवेत विनय सुर्वे तर गोलंदाजी मार्क वरती पलसदरी संघाकडून जेम्स बॉन्ड संघाकडून असेल श्रेयस सुर्वे। पहिल्या षटकाचा विचार केला 30 यार्ड सर्कल बाहेर 2 क्षेत्ररक्षक तैनात दिसेल। पंचांचा सिग्नल आलाय, मॅचला होतीये सुरुवात। इथे पहिलाच बॉल अगदी स्लोवर बॉल होता, वेग नव्हता बॉलला, ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता। श्रेयसचा जर विचार केला विलासचा बराचसा खेळ त्याने पाहिला, त्यामुळे क्षेत्ररक्षक जर पाहायला गेला ना पहिल्या षटकामध्ये तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये, त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहताय कव्हर्स मध्ये तैनात करण्यात आलाय, त्याला त्याचा खेळ माहिती आहे। या बॉल वरती अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला, श्री गणेश केलं जातं। ATMG संघाचा एक धाव पूर्ण केली गेली आहे। एका धावेच्या साह्याने धाव फलक 1 धाव संख्येवरती। आता पुन्हा एकदा व्यूहरचना आखण्यात आली आहे राईट हँडेड बॅट्समन विस्फोटक फलंदाज विनय सुर्वेसाठी। आमच्या समोर अगदी आपण पाहताय ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये राहुलजी निगुडकर असतील, लेग पंचांच्या भूमिकेमध्ये स्नेहल सुर्वे असतील। ऑफिशियल अगदी आपण इथे पाहताय स्कोररच्या भूमिकेमध्ये अगदी आपण पाहताय रोनित दरेकर। हा फटका खेचला, पुल करायचा प्रयत्न होता, चेंडू हाय व्होल्टेज टॉवरला अडवले जाते, चेंडू प्ले मध्ये राहिला, तत्पूर्वी एक धाव एका धावेच्या साह्याने बिनबाद 2 धावा एकूण धाव फलकावरती। त्याचबरोबर अगदी आपण इथे पाहताय स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते। टेक्निकल रूम मध्ये अगदी आपण पाहताय भानुदास रुटे आणि त्याचबरोबर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पुंडलिकजी शिंगोले। हा फटका अप्रतिम फटका आहे ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चेंडू ट्रॅव्हल करतो 1 बाउन्स 2 बाउन्स आलाय सीमा रेषा पार, हा दर्जेदार चौकार। बिनबाद 6 अंकांवरती पुढचा बॉल श्रेयसचा हा बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करतोय, करणार नाहीये कोणतीच चुकी। पहिला झटका बसला ATMG संघाला विलासच्या माध्यमातून। धावा आतापर्यंत धाव फलकावरती लगावले गेल्यात एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये। करोया मरोची स्थिती असेल ATMG संघासाठी, ही मॅच जिंकणं अगदी त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते या संपूर्ण शृंखलेमध्ये। मॅचला होईल पुन्हा एकदा सुरुवात, शेवटचा बॉल असेल या षटकातील। महेश दरेकरसाठीचा हा बॉल हलक्याने ड्राईव्ह करायचा होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवले जाते, निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता। षटक क्रमांक 1 इथे समाप्त झाले। एक षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या 6 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये। देऊया संधी पुन्हा एकदा डीजेला।
षटक घेऊन तिथे सज्ज झालाय दिनेश सांबरे. या आधीच्या मॅच मध्ये अगदी आपण त्याला पाहिलं चौथं षटक फेकताना. आता कर्णधारांनी त्याला दुसरं षटक फेकण्याची जिम्मेदारी दिली आहे. पिटूचं दुसरं षटक 30 यार्ड सर्कलवर 3 क्षेत्ररक्षक तैनात दिसतील. एक क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहताय लॉंग ऑफला, एक लॉंग ऑनला आणि एक काउ कॉर्नर रिजन मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार दिनेश सांबरेच्या माध्यमातून. समोर जर विचार केला ना, विनय सारखा एक ताकदीचा फलंदाज असेल. विनयसाठीचा हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून फंबल पाहायला मिळाले. तत्पूर्वी एकदा पूर्ण केली गेली. मनोजने दुसऱ्या धावेचा कॉल, नीटचं फंबल. 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या साह्याने धाव फलकाचा विचार केला. 8 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. दिनेशचा हा बॉल खोलात टाकला, परंतु फटका अप्रतिम होता. पुनश्च एकदा चेंज अडवलं जाते हाय व्होल्टेज टॉवरला. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. या एका धावेच्या साह्याने धाव फलक जाऊन पोहोचले 1-9 या अंकांवरती. दिनेश आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. फटकेबाजी करून देण्यामध्ये चांगली कामगिरी करताना दिसतोय. इथे धावा रोखल्या गेल्या दिनेश सांबरेच्या माध्यमातून. इथे फटका खेचायचा होता. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू अडवून फेकेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल मनोज दरेकरचा. पुनश्च एकदा कलेक्शन चुकीचं झालंय. तत्पूर्वी 2 धावा. दिनेशचा हा बॉल पुन्हा एकदा अगदी खोयात टाकलं. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग करण्यात आला. चेंडू उचलून फेकेपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली आहे मिडल रिजन मध्ये. इथे फटका खेचायचे. पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षकाकडून फंबल पाहायला मिळाले. 1 धाव पूर्ण केली गेली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चेंडूने अचानक कुसली घेतली, त्यामुळे तिथे 1 धाव मिळाली गेली आहे. या एका धावेच्या साह्याने जर विचार केला 13 धावा धाव फलकावरती. 1-13. 2 नंतर 2 वेळा इथे पुनश्च एकदा ड्राईव्ह केलं. या बॉलला खोल्यात टाकण्याचा प्रयत्न चालू आहे वारंवार तिथे गोलंदाजाकडून. पुनश्च एकदा सिंगल. या सिंगलच्या साह्याने 2 षटकांचा खेळ वादळी खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-14 अशी एकूण धाव संख्या धाव फलकावरती 7च्या सरासरीने 2 वेळा या ब्रेक मध्ये पुनश्च एकदा संधी दिली मास्टरला. डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटने मनोज दरेकर मागासच्या मॅच मध्ये अगदी मोठी धाव संख्या त्यांनी उभारण्यामध्ये यश आलं होतं. आता तशाच धावा इथे बनवल्या जाणार का? फंबल पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाकडून. सहज इथे 1 धाव पूर्ण केली गेली आहे. नाखुश असतील इथे मनोज दरेकर. कॉल तिथे नीट नव्हतं. मिसकम्युनिकेशन दोन्ही फलंदाजांदरम्यान पाहायला मिळालं. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली गेली आहे. एकाच धावेवरती तिथे समाधान मानावं लागतंय एटीएमजी संघाला. एकूण धाव संख्येचा विचार केला 1-15. मनोजचा विनयसाठीचा हा बॉल लोअर फुलका
करतोय परंतु चेंडू चालला सीमा रेषा पार. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून विनयच्या बॅट मधला पहिला षटकार. एक विकेट आणि त्यानंतर बैलगाडा असं गाणं सुमधुर गाणं आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. नंतर पुनश्च एकदा पूल करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली जाते. पंच ते फेटाळत आहेत. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 1-21 अशी धावसंख्या एकूण धाव फलकावरती लगावली गेली आहे. पुनश्च एकदा फटका खेचला ऑन साईडला. आता झेलबादची संधी निर्माण होणार का? विनील चेंडू खाली जज करतोय. झटका क्रमांक 2 इथे बसलाय ATMG संघाला. तो मात्र विनय सुर्वेच्या माध्यमातून देऊयात संधी डीजेला. या स्पर्धेला भेट देण्यासाठी पलसदरी ठाकूरवाडी विभागातील मालूजी वाघ, शरदजी होला, त्याचबरोबर महादूजी होला यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं स्वागत. या षटकातील जर अजूनही विचार केला 2 चेंडूंचा खेळ होणे इथून बाकी असेल. सुरेश धोत्रे न्यू बॅटर अगदी आपण पाहताय फलंदाजीसाठी गेलाय. इनॅट नंबर 4. इथे हा बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न चालू आहे. बीट होतो पेसने. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आतापर्यंत विचार केला तर 21 धाव फलकावरती लगावले गेल्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. श्रेयसचा हा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन असेल लॉंग ऑनला. तत्पूर्वी एकच धाव पूर्ण केली जाईल. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. 3 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त झालाय. धाव फलकाचा विचार केला 22 धावा एकूण धाव फलकावरती लगावले गेल्यात. देऊयात पुन्हा एकदा संधी डीजेला. कव्हर्स मध्ये बॅकवर्ड कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल तत्पूर्वी तिथे 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या साह्याने 2-25 अशी एकूण धावसंख्या धाव फलकावरती लगावली गेली आहे. एक डू ऑर डाय मॅच असेल दोन्ही संघांसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये. आपल्या या संपूर्ण शृंखलेमध्ये आपण रनरेट बघत नाही तर डायरेक्ट ते पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतलं चेंडूने.
एकदा चेंडूची झाली हे सांगता अगदी आपण इथे पाहतोय स्पर्धेला भेट देण्यासाठी शौर्य फार्म संघाचे पुरस्कर्ते शौर्य फार्मचे ओनर्स सन्माननीय विशालजी नेरकर साहेबांचं आगमन झाले. त्यांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असे स्वागत. हाफ ट्रॅकर बॉल कट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या क्षेत्ररक्षक तिथे धावतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करताना दिसतोय. चेंडू ट्रॅव्हल होणार का? चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. आला हा चौकार. संघर्ष साह्याने 29 धावा धाव फलकावरती. चला दोन्ही फलंदाज स्पीडअप करा. चला दोन्ही कर्णधार दोन्ही संघाचे वारंवार विनंती असेल थोडं स्पीडअप करा. ते पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न पॉइंटला आता क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. ऋषभ करणार नाहीये कोणती चुकी. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. या एका धावेच्या साह्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचले 30 या अंकांवरती. 2-30. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न चालू होता. पंच इथे आम्हाला सांगतायत षटक क्रमांक 4 इथे समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जाणार तत्पूर्वी ब्रेकमध्ये देऊयात संधी डीजे मास्टरला. चार चेंडूंचा खेळ इथून होणं बाकी असेल. चौकार हॅट्रिक या शृंखलेची पहिली चौकार हॅट्रिक मनोज दरेकरच्या बॅटमधून पूर्ण होणार का? त्यांच्याकडे असणारा क्रिकेटचा बराचसा अनुभव या मॅच मध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळणार का? निवड कर पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती. इथे पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न शुभम सावंतच्या माध्यमातून करण्यात आला होता. अगदी शुभम सावंतचा जर विचार केला अगदी लेग बाई वेगा पंच बॅटकडे ओके. शुभम सावंतचा जर विचार केला या शृंखलेतला पहिला आयकॉन प्लेअर आहे. ऑल इंडिया आयकॉन.
निश्चितच पंच इथे दंडित करतील. ऑफस्टमच्या खूपच बाहेरचा बॉल. या अवांतर धावेने जर विचार केला धाव फलकाचा 2:40. आता धाव संख्येला आकार देण्यामध्ये यश प्राप्त झालं एटीएमजी संघाकडून. ज्या 4 षटकांमध्ये 40 ते 45 धावा बनवणं अपेक्षित होता त्या धावा इथे बनवल्या गेल्यात. इथे लोअर फुलटॉस बॉल होता. ड्राईव्ह केलेल्या बॉलला क्षेत्ररक्षक कोणताच तैनात नसेल. चेंडू ट्रॅव्हल करतोय काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून. सूरज धोत्रेच्या बॅट मधून आला हा पहिला. धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. 2 चेंडूंवरती किती धावा बनवल्या जाणार. सुरेश धोत्रे ऑन स्ट्रायकिंग एंड. पुन्हा एकदा पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न. धाव बादच्या स्वरूपात फलंदाज झालाय सुरेश धोत्रे. बाद शेवटच्या बॉलवरती. आता किती धावा येणार गरजेचा असेल, पाहणं गरजेचं असेल किती धावा येणार या शेवटच्या बॉलवरती. शेवटचा बॉल फटका अप्रतिम आहे. बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा सहज पूर्ण केली गेली आहे. आणि चौथी धाव घेत असताना कर्णधार मनोज दरेकर झाले तिथे बाद. आणि या 4 धावांच्या 3 धावेच्या साह्याने धाव फलकाचा विचार केला 47 धावा एकूण धाव फलकावरती बनवल्या गेल्यात. 48 धावांचं आव्हान असेल ते मात्र जेम्स बॉन्ड संघाला इनिंग्स ब्रेक मध्ये देऊया संधी डीजे मास्टरला.
लीग पलसदरी प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून आपले सहर्ष स्वागत करतो. येणारे चेंडू असतील 30-48 धावांची गरज असेल. 30 चेंडूंमध्ये 48 धावा तिथे डिफेंड केल्या जाणार की चेस केल्या जाणार, कोणता गोलंदाज प्रामुख्याचा असेल. जर या मॅचमध्ये जर पाहायला गेलं सुमित सारखा मोठा गोलंदाज त्यांच्याकडे या मॅचसाठी अवेलेबल नसणार आहे. कशा प्रकारे या धावा डिफेंड केल्या जातील ATMG संघाकडून. ही मॅच अगदी डू ऑर डाई मॅच आहे. ATMG माफी असावी. पुन्हा एकदा आपण पाहत आहे गोलंदाजी मार्गवरती सुमितला अगदी पुन्हा एकदा आपण पाहू शकता. अगदी एक महत्वपूर्ण गोलंदाज राहील या मॅच मध्ये सुमित वाघ. कशा प्रकारे गोलंदाजी करणार, 6 चेंडू 48 धावा डिफेंड करताना दिसणार का. सुमित पहिल्याच बॉल परंतु फटका सुद्धा चांगला आहे श्रेयसच्या बॅट मधून, परंतु विनय करणार नाहीये कोणतीच चुकी. श्रेयसच्या बॅट मधून अगदी तिथे पाहिला हा फटका, अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. लॉंग काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येईल तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या साह्याने श्री गणेशा झालाय तो मात्र जेम्स बॉन्ड संघाचा. गोलंदाजी मार्क वरती सुमित वाघला पाहत आहे. स्ट्रायकिंग एंड वरती श्रेयस सुर्वे, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सुमित सुर्वे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न चालू आहे. स्वतः मनोज दरेकर तिथे असतील. धाव तिथे कोणतीच मिळून देणार नाहीयेत. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पुन्हा कट करायचं होता. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्यामध्ये यशस्वीरित्या पार पडलाय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. चांगलं कमबॅक पाहायला मिळते सुमितच्या माध्यमातून. 3 चेंडूंची फेकी झाली आहे. 2च धावा खर्च केल्या त्याने. अगदी महत्वपूर्ण गोलंदाज आहे या मॅच मधला. मागच्या वर्षी जर विचार केला उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता सुमित, तोच सुमित अगदी आपण स्क्रीन वरती पाहताय. कट करण्याचा प्रयत्न, बॅट कट पाहायला मिळाली. लेट कट करताना दिसला फलंदाज. चेंडू चाललाय नॉन स्टॉप रिजन मध्ये. श्रेयसच्या बॅट मधून आलाय हा पहिला दर्जेदार चौकार. देऊया संधी डीजेला. या चौकाराच्या साह्याने नवसंजीवनी निर्माण झाली आहे जेम्स बॉन्ड संघाला. 6 धावा एकूण 10 फलकावरती. चला प्रसाद दरेकर, माझा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावरती या. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल होता. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आतापर्यंत जर सुमितचा विचार केला 5 चेंडूंची फेकी झाली आहे. 6 चेंडू 6 धावा एकूण 10 फलकावरती लगावल्यात. शेवटच्या चेंडूवरती कशा धावा येणार पाहणं गरजेचं असेल. समोर जर विचार केला श्रेयस सुर्वे स्ट्रायकिंग एंड वरती असेल. सुमित वाघचा हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करतोय. चेंडू आडला जातोय. तत्पूर्वी 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 1 इथे समाप्त झाले. एकूण धाव संख्येचा जर विचार केला बिनबाद 7 धावा 10 फलकावरती.
न्यू 6 चेंडू 7 धावा झाल्यात. अजूनही जर विचार केला 24 चेंडूंचा खेळ येणं इथून बाकी असेल. अजूनही जर विचार केला 48 धावांचं पाठलाग चालू आहे. 41 धावा अजूनही इथून बनवायचे आहेत येणाऱ्या 4 षटकांमध्ये. अनिकेत दरेकरला अगदी आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने. अजूनही जर विचार केला सलामीसाठी गेलेला सलामीवीर श्रेयस सुर्वे आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहताय सुमेध सुर्वेला. श्रेयसच्या बॅट मधून दिवसचा अटेम्प्ट करण्यामध्ये आला होता. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. त्या बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. न्यू बॅटर अगदी आपण आता पाहताय इन ॲट नंबर 3 हर्ष ओला रवाना झालाय. हर्ष ओला अनिकेतचा हा बॉल ऑफस्टमच्या बाहेर पंच निश्चितच इथे दंडित करतील अवांतरच्या स्वरूपात. एक धाव. या अवांतर धावेने 8 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. ऑफ ट्रॅकर बॉल होता. झेलबादची संधी. झटका क्रमांक 2 इथे बसलाय तो मात्र जेम्स बॉन्ड संघाला हर्ष ओलाच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. या षटकाचा जर विचार केला ना विकेट मेडन ही ओव्हर ठरली असती जर अनिकेतने एक अवांतर चेंडू फेकला नसता तर. आतापर्यंत त्याने 5 चेंडू फेकलेत ज्यामध्ये एकच फक्त अवांतर धाव आली आहे. नाहीतर विकेट मेडन या स्पर्धेतील पहिली विकेट मेडन ओव्हर अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाली असती. 19 बॉल 40 धावांची गरज असेल इथून मॅच जिंकण्यासाठी. मिहिर निगुडकर आता फलंदाजीसाठी आलाय इन ॲट नंबर
दोन बॉल बाकी असतील. थांबा पंच जरा. चार बॉल झालेत. मीरसाठी हा बॉल खोलात टाकले. कोणता क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे का? चेंडू उचलून फेकेपर्यंत तिथे 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या साह्याने एकूण धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या 10. त्यानंतर पुन्हा एकदा कव्हर्स रिजर्व मध्ये झेलबादची संधी निर्माण झाली असती. क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करताना दिसतात आणि चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा तिथे सहज पूर्ण केल्या गेल्यात. ठीक आहे, डिसिजन चेक करू आपण. 2 धावा तत्पूर्वी पूर्ण केल्या गेल्यात. दोनच धावा असतील. बॉल सेव्ह करण्यात आलाय. या 2 धावेच्या साह्याने एकूण धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या 12. येणारे चेंडू असतील 18 आणि 36 धावांची गरज असेल जेम्स बॉन्ड संघाला जर ही मॅच जिंकायची असेल. सुमित वाघ गोलंदाजी मार्ग वरती सज्ज आहे. फटका खेचायचा होता. स्वतः क्षेत्ररक्षक तिथे मनोज दरेकर सज्ज होता. झेल जमिनीला डाऊन झाला गेलाय. महत्वपूर्ण मॅच झेल ठरली असती. गोल्डन विकेट ठरली असती या मॅच मधली. तत्पूर्वी 2 धावा. या 2 धावेच्या साह्याने धाव फलकावरती धावा एकूण लगावल्या गेल्यात त्या 2/14. सुमित वाघचा हा बॉल ऑन साइडला ऑफ साइडला केल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे धावतोय. कव्हरचा बॅकवर्ड कव्हरचा फंबल पाहायला मिळालाय. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावा लगातार. या 2 धावेंचा दुहेरी धावा मिळाल्यात. या 2 धावेने एकूण धाव संख्या जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती.
16 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. इथे पुन्हा एकदा फटका खेचायचे. क्षेत्ररक्षक आता कोणती यष्टीरक्षक करणार नाहीये कोणतीच चुकी. झटका क्रमांक 3 इथे बसलाय सुमेध सुर्वेच्या माध्यमातून जेम्स बॉन्ड संघाला. येणारे चेंडू असेल 15 आणि 32 धाव्यांची गरज असेल. 15 चेंडू 32 धावांची गरज आहे. 3 चेंडूंची फेकी इथे झाली आहे. एकूण 16 धावा धाव फलकावरती लगावले गेल्यात. आता लेफ्ट हँडेड विस्फोटक फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती असेल ऋषभ. ऋषभ साठीचा हा बॉल अगदी खोलात टाकले. या बॉलला वेगवान बॉल होता. निर्धाव चेंडूची झाली हे सांगता कमबॅक पाहायला मिळते. आता समीकरण बदलेल. 14 चेंडू 32 धावांची गरज असेल. 14 चेंडू 32 धावांची गरज असताना चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल झाले जमिनीला दान. तत्पूर्वी केले जात आहेत 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या साह्याने येणारे चेंडू असतील 13 आणि 30 धावांची गरज असेल. 13 चेंडू 30 धावा. 18 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. 13 चेंडू 30 धावांची गरज असेल. ते फटका खेचायचा ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या दिशेमध्ये तैनात आहे. पंकज कडून झाली आहे चुकी. आउटफील्ड नाहीये फास्ट. तत्पूर्वी 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्या. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालाय. येणारे चेंडू असतील 12 आणि धावांची गरज असेल 28. 12 चेंडू 28 धावा. स्वरूप दरेकरने जर हॅट्रिक पूर्ण केली तर सन्माननीय विशालजी निवडकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि षटकार हॅट्रिक साठी सुद्धा आता मेहर निवडकर साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. कोणीही मारू दे. षटकार हॅट्रिक जर पूर्ण केले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. त्याचबरोबर स्वरूपने जर इथे विकेट हॅट्रिक केले तर 500 रुपये सुद्धा असतील. येणारे चेंडू असतील 12 आणि 28 धावांची गरज असेल.
या चौकाराच्या साह्याने आता निश्चितच या धावा इथे चेस केल्या जाणार याचं उदाहरण इथे जेम्स बॉन्ड संघाचा फलंदाज मेल करून दाखवतोय. पहिलाच बॉल अगदी वेगवान बॉल होता, झेलबादची संधी निर्माण झाली होती, परंतु आता समीकरण संपूर्णपणे बदललंय. 11 चेंडू 24 धावांची गरज असेल. हाफ ट्रॅकर बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न झाला, झेलबादची संधी तिथे निर्माण झाली आहे. झटका क्रमांक 4 इथे बसलाय जेम्स बॉन्ड संघाच्या माध्यमातून. दहा चेंडू 24 धावा. स्वरूपने आता दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवून दिल्या, कमबॅक करताना दिसतो. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर विकेट हॅट्रिकचा चान्स निर्माण करताना स्वरूप दरेकर. 10 चेंडू 24 धावा इथे पूर्ण केल्या जाणार का पाहणं गरजेचं असेल. नवीन बॅट्समन आपण पाहताय इन ॲट नंबर 5 सिद्धेश पवार. सिद्धेश पवार साठीचा हा बॉल स्लोवर बॉल होता, स्लोवर वन टाकण्यात आलाय. निर्धाव चेंडूची झाली. आपण पाहता इथे आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी श्यामजी दरेकर साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं स्वागत. 9 चेंडू 24 धावांची गरज असताना ड्राईव्ह केले. या बॉलला किती धावा इथे केल्या जाणार. दुसऱ्या धावेचा कॉल सुद्धा देण्यात आला आणि दुसरी धाव इथे सहज पूर्ण केली गेली आहे. 8 चेंडू 22 धावा इथे बनवायचे. 8 चेंडू 22 धावा. सिद्धेशला आता इथे फटकेबाजी करावी लागेल, मोठे फटके खेचावे लागतील तरच ही मॅच जिंकली जाऊ शकते जेम्स बॉन्ड संघाकडून. इथे हा फटका घेतलं गरजेचं होतं. पंच इथे सांगतायत इट्स बीमर्स नो बॉल. त्यावरती इथे 2 धावा इथे सहज मिळाल्या गेल्यात. 2+9 अशा 3 धावा इथे मिळाल्यात. या 3 धावेने एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 29 वरती. आता समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील 8 आणि 19 धावांची गरज असेल. फ्री हिटचा बॉल असेल. या चेंडूवरती हिट केलं जाणार का सिद्धेश पवारच्या माध्यमातून पाहणं गरजेचं असेल. स्लोवर बॉल आहे, फटका घेतला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात असेल. चेंडू चाललाय त्याच्या डोक्यावरून आलाय. हा सिद्धेश पवारच्या बॅट मधला पहिला चौकार. आता समीकरण बदललंय. आता समीकरण बदललं जात आहे. जिथे स्वरूप दरेकरच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळालेलं पहिल्या 3 चेंडूंवरती ते आता जाताना दिसतोय. आता 7 चेंडू 15 धावांची गरज असेल. जिथे मॅच 12 चेंडू 28 धावांवरती होती ती मॅच आता 7 चेंडू 15 धावांवरती जाताना दिसली. हा बॉल अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे बोलतील अवांतरच्या स्वरूपात. इथे 1 धाव मिळाली आहे. येणारे चेंडू असतील 7. 14 धावांची गरज असेल. स्वरूप दरेकरने टाकलेला नो बॉल भीमरच्या स्वरूपात आलेला तो भीमरचा नो आता मागण्या ठरताना दिसतोय एटीएमजी संघासाठी. इथं मोठा फटका पण तो चेंडू अडवला जातो टॉवरला. तत्पूर्वी 1 धाव फंबल पाहायला मिळाले. दुसरी धाव पूर्ण करत असताना फलंदाज सिद्धेश दरेकर झाला बॉल आणि पंच सांगतात इट्स नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट असेल. या चेंडूवरती मिळाल्या जात आहेत एकूण धावा 2. 9+1 अशा 2 धावा. या 2 धावेच्या साह्याने पुन्हा एकदा समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील 7 आणि धावेची गरज असेल 12 आणि पुढचा
7 चेंडू 12 धावांची गरज आहे. उघडा डोले पहा नीट कारण की पुढचा बॉल हे फ्री हिट. गुरुनाथ नवीन बॅटर फ्री हिटचा बॉल त्याच्या समोर असेल. इथे फटका खेचलाय समोरच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुकी. तत्पूर्वी एक धाव सहज पूर्ण केली गेली आहे. षटक क्रमांक इथे समाप्त झाले. 4 येणारे चेंडू असतील 6 आणि 11 धावांची गरज असेल. आतापर्यंत धाव संख्येचा विचार केला सर्व 30 धावा धाव फलकावरती लागल्यात. 6 चेंडू 11 धावांची गरज असेल. सहा चेंडू 11 धावांची गरज आहे. गुरुनाथ स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 6 चेंडू 11 धावा पूर्ण केल्या जाणार का? एका बाजूला पलसदरी कातकरवाडी संघातील यंगस्टर खेळाडू तर समोरच्या बाजूला असेल पलसदरी मधील बराचसा क्रिकेटचा अनुभव असणारे मनोज दरेकर. त्यांचा अनुभव पणाला लावणार का या मॅच मध्ये? डू ऑर डाय मॅच असेल ATMG संघासाठी. ही मॅच करो वा मरोच्या स्थितीमध्ये ही मॅच त्यांना जिंकणं अतिशय महत्वपूर्ण असेल. 6 चेंडू 11 धावा. मनोज दरेकर राईट कम ओव्हर द विकेटने समोर फलंदाज पाहायला गेला तर गुरुनाथ स्ट्रायकिंग एंड वरती असेल. 6 चेंडू 11 ची गरज असताना पहिलाच बॉल निर्धाव फेकला गेलाय. 5 चेंडू 11 धावा. 1 षटकार 1 चौकार. ही मॅच संपूर्णपणे जेम्स बॉन्ड संघाकडे जाऊ शकते परंतु ते करून देणार नाहीये. मनोज दरेकरला सुद्धा माहिती आहे आपल्याकडे बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे. त्यानुसारच ते गोलंदाजी करतील. मेरिट नुसार गोलंदाजी करणे हीच तर एका गोलंदाजाची ओळख राहिली आहे. त्याच प्रकारे गोलंदाजी इथे केली जाणार का मनोज दरेकरच्या माध्यमातून? 5 चेंडू 11 धावा. इथे डिफेंड केलं जाणार का पाहणं गरजेचं असेल. इथे हा बॉल स्लोवर बॉल होता. फटका बराच काळ हवेमध्ये. फटका फसलाय. फलंदाज झाला इथे बाद. समीकरण आता बदलताना दिसेल. 4 चेंडू 11 धावांची गरज असेल. चार चेंडू 11 धावा. दिनेश सांबरी बॅटिंग एंड वरती. हा बॉल कट करण्याचा प्रयत्न. किती धावा मिळणार या बॉल वरती? क्षेत्ररक्षकाकडून फंबल पाहायला मिळाले. एकाच धावेवरती समाधान मानलं गेलंय. 3 चेंडू 10 धावा. लेफ्ट हँडर विस्फोटक फलंदाज आता स्ट्रायकिंग एंड वरती असेल. 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. ऋषभ स्ट्रायकिंग एंड वरती असेल. तीन चेंडू 10 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती ऋषभ आहेर असेल.
स्वतः संघाचे पुरस्कर्ते मनोज दरेकर फील्ड मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आखताना दिसतात. त्यांना सुद्धा माहिती आहे डावखोरे आताचा फलंदाज आहे, कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. 3 चेंडू 10 धावा, अस्तित्वाच्या लढाईची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. डू ऑर डाय मॅच, महत्वपूर्ण मॅच आहे एटीएमजी संघासाठीची. शफल करून मारण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळतायत. या अवांतरची धाव इथे मिळाली गेली आहे. येणारे चेंडू असतील 3, 9 धावांची गरज असेल. आता मॅच दोन्ही बाजूनी टर्न होताना दिसते. वाईट साठी इथे निश्चितच रिव्ह्यू असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 3 चेंडू 10 धावांची गरज असेल. 2 चेंडू 10 धावांची गरज असेल. 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. 2 चेंडू 10 धावा बनवल्या जाणार का? इथे फटका प्रतिभ, चेंडू सरळ भिरकावून दिला. कॉर्नरच्या डोक्यावरून आला षटकार. 1 चेंडू 4 धावा. काय मॅच झाली आहे. 3 चेंडू 10 धावांची गरज असताना आलेला निर्धाव बॉल. आता त्यानंतर ही मॅच जाऊन पोहोचली. 2 चेंडू 10 धावा, त्यानंतर आला हा षटकार. आता मॅच गेली आहे. 1 चेंडू 4 धावा. ऋषभ बाहेर इथे कमाल करताना दिसतोय. का मला फलंदाजीसाठी पाठवलाय. 1 चेंडू 4 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार. आता मनोज दरेकर वरती सुद्धा प्रेशर असेल. कोणता चेंडू फेकणार. 1 चेंडू 4 धावा. आता साईड चेंज केली. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झालाय मनोज दरेकर. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आखण्यात आली आहे. आता पंचांना सुद्धा डोळे उघडे करून पाहावी लागेल. 1 चेंडू 4 धावा. कोणत्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवण्यात येतं पाहणं गरजेचं असेल. 1 चेंडू 4 धावा कशा प्रकारे इथे बनवल्या जाणार, कशा प्रकारे डिफेंड केल्या जाणार. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू 4 धावे. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. लक्ष द्या सर्व खेळाडू. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. 1 चेंडू 4 धावांची गरज. ऋषभ बाहेर स्ट्रायकिंग एंड वरती आहे. या आधी षटकार मारलाय, आता चौकार मारणार का. बॅटला चेंडू ब्लॉक झालाय. नॉनस्टॉप रिजन मध्ये चाललाय आणि केतले चेंडू तिथे अडवलाय आणि संघ इथे विजयी झालाय. तो एटीएमजी. या पुढील होणारी प्रत्येक मॅच आता निर्णायक मॅच असेल ती दोन्ही संघांसाठी. चला यापुढे होणारी मॅच असेल त्यांच्या विपक्षामध्ये जेम्स बॉन्ड आणि त्यांच्या विपक्षामध्ये असेल गावदेवी पळसाई. यापुढील होणारी प्रत्येक मॅच जो कोणताही संघ इथून मॅच जिंकेल ना